महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गोमाता राष्ट्रमाता घोषित करण्यासाठी उरण गोभक्तांचे तहसीलदारांना निवेदन। उरण येथील गोभक्त यांच्या वतीने उरणचे तहसीलदार रवींद्र सानप यांना गोमातेला राष्ट्रमाता घोषित करण्याबाबत अधिकृत निवेदन देण्यात आले। भारतीय संस्कृतीत गायीचे असलेले धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व लक्षात घेता सदर निवेदन देण्यात आले। या उपक्रमाचा एक भाग म्हणून देशभरातील 500हून अधिक तहसीलदारांना विविध ठिकाणी गोप्रेमी व गोभक्तांच्या वतीने अशाच प्रकारची निवेदने सादर करण्यात आली आहेत, ज्यातून या विषयाला राष्ट्रीय स्तरावर मिळत असलेला व्यापक पाठिंबा अधोरेखित होतो। यावेळी प्रतिनिधी मंडळाने उरण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी देखील सविस्तर चर्चा केली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांची भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात आली। हा उपक्रम शांततेत, कायद्याचे पालन करून आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात येईल, याची माहिती प्रशासनाला देण्यात आली। सदर निवेदनात गायीला भारतीय परंपरेत माता म्हणून दिलेले स्थान, तिचे पोषणात्मक आणि कृषी अर्थव्यवस्थेतील योगदान यावर विशेष भर देण्यात आला आहे। तसेच हा प्रस्ताव शासनाच्या उच्च स्तरावर पाठवून सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती यावेळी करण्यात आली आहे। या उपक्रमास स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी आपला पाठिंबा दर्शवला आहे। भविष्यातही जनजागृती आणि शांततापूर्ण मार्गाने हा अभियान पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। यावेळी उरणमधील गोभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममताबदेसह तृप्ती भोईर, उरण। गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळालाच पाहिजे। गौमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळालाच पाहिजे। प्रभू श्री रामचंद्र की जय, पवन पुत्र हनुमान की जय, गौमाते की जय, जय श्री राम।